नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण निघालो आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्रद्धास्थान श्री क्षेत्र आदमापूर येथील थोर संत श्री बाळूमामा यांच्या दर्शनासाठी। आजच्या ब्लॉगमध्ये आपण बाळूमामाचा इतिहास, मंदिर, भक्तांची श्रद्धा तसेच कार्तिक राजच्या रूपात बालपणीतले बाळूमामा यांना पाहणार आहोत। कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ गावी सोमवार दिनांक 3 ऑक्टोबर 1892 साली शंकर भगवान एका धनगर कुटुंबात बालक स्वरूपात अवतरित झाले। बालपणी बाळूमामांना कोणी ओळखले नाही। एकांतात दीर्घकाळ राहणे, बावळीच्या काट्यावर आरामात विश्रांती घेणे, शांत अवस्था रूपात समाधीत तासनतास बसणे, सांकेतिक भाषेत सूचक बोलणे असे त्यांचे प्रकार सामान्यांना अकालनीय होते। बालपणातले जगावेगळे वागणे सुधरावे म्हणून त्यांना अक्कोळ येथील जैन व्यापारी चंदूलाल शेठजी यांच्याकडे चाकरीला ठेवले। तेथेच ते बाळूमामांचे मामा झाले। बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईंच्या मुलीसोबत त्यांचा विवाह झाला। दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले आणि त्यांचा फिरता संसार सुरू झाला। बकरी मेंढ्या चरत असताना अरे बाळू, तू गुरु करून घे अशी आकाशवाणी झाली। तेव्हा बाळूमामांनी ठरवले की मी भूते काढण्याचे पैसे जो कोणी मला बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईल। काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले, अरे बाळू, भूते काढलेले 120 रुपये मला दे। हे ऐकून मामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले। कीर्ती किंवा प्रसिद्धीची त्यांना हाव अपेक्षा नव्हती। भक्तांच्या भल्यासाठी, कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडवले। पंचमहाभूतांवर त्यांची सत्ता होती। कानडी व मराठी ग्रामीण बोली भाषेत ते सर्वांना न्याय, नीती, धर्माचा उपदेश करीत असत। प्रसंगी शिव्या देत। त्यांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या ओव्याच असत। लहानांपासून थोरांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, अडाण्यापासून विद्वानापर्यंत सर्व थरातील स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते व आहेत। बाळूमामा मंदिर आदमापूर हे कोल्हापूर पासून सुमारे 43 किलोमीटर अंतरावर आहे आणि येथे दरवर्षी हजारो भक्त दर्शनासाठी येतात। चला तर मग सकाळी लवकर उठून आपण बाळूमामांचे दर्शन घेण्यासाठी निघालो आहोत। सकाळची वेळ आहे, सुंदर आणि शांत वातावरण आहे। चला तर मग आपण आता दर्शन घेऊया। आदमापूर येथे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणाभिमुख महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो, हात पाय धुतो, प्रशस्त सभा मंडपात येतो। मंडपाचे रंगकाम, येथील दीपयोजना, टापटीप आणि बाळूमामा मार्मिकपणे याचा परिचय करून देतात। एवढ्यात त्यांची नजर समोरील गाभाऱ्यात जाते। पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष त्यांना पाहिल्याचा आनंद अनुभवतो। नकळत त्यांना हात जोडले जातात। बाळूमामांच्या उजव्या हाताला मामांचे सद्गुरू परमहंस मुळे महाराज गारगोटी यांची मूर्ती आहे। मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल रुक्माईची सुंदर मूर्ती असून शेजारी श्री हालसिद्धनाथांची प्रतिमा आहे। अंगात स्वच्छ पांढरे धोतर नेसलेले, पूर्ण हात टोप्यांचा शर्ट, डोक्याला तांबडा रुमाल म्हणजेच फेटा, पायात कोल्हापुरी कातड्यांच्या चपला, मेंढ्या राखण्यासाठी हातात काठी, सुमारे 5.5 फूट उंची, प्रमाणबद्ध शरीर, निमगोरा सावळा वर्ण, रेखीव नाक, प्रमाणबद्ध चेहरा, भव्य कपाळ आणि भेदक दृष्टी असे मामांचे दर्शन असे। जोंधळ्याची भाकरी, उडदाचे डांगर, मूग उडदाची आमटी, हरभऱ्याच्या आंबाड्याच्या पालेभाज्या, वरणा पावट्याची उसळ आणि शेवग्याच्या शेंगेची आमटी हे मामांच्या खास पसंतीचे पदार्थ। गाभाऱ्यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे, त्यावर पादुका आहेत।
समाधीच्या दोन्ही बाजूस फणा काढलेल्या नागांच्या प्रतिकृती आहेत. गाभाऱ्यात दक्षिण बाजूस मामांच्या निद्रेचा पलंग आहे. सभा मंडपात उजव्या बाजूस मामा उपयोगात आणत असलेल्या वस्तूंचा संग्रह प्रदर्शनासाठी ठेवलेला आहे. तसेच मामांच्या विविध प्रसंगातील आकर्षक, रंगीत, सुंदर फोटोही भक्तांचे मन वेधून घेतात. येथे प्रसाद म्हणून तीर्थ आणि भंडारा देतात. विशेष म्हणजे भाविकांच्या कपाळाला भंडारा लावला जातो. येथे दक्षिणा वगैरे असे काही मानले जात नाही. मात्र भक्तांनी मामांचा आशीर्वाद मागावा आणि भक्तांनी इच्छेनुसार दानपेटीत काही टाकावे. मामांना नैवेद्य अर्पण करण्याची आणि साष्टांग प्रणाम करून मंदिर प्रदक्षिणा घालण्याची येथे पद्धत आहे. मंदिराच्या दक्षिण बाजूस औदुंबरांच्या शांत शीतल छायेत श्री दत्तात्रयांची मूर्ती असून त्यांचेही दर्शन घेऊन भक्तगण प्रदक्षिणा घालतात. मंदिरामागे सिमेंट कॉन्क्रीटची भव्य धर्मशाळा आहे. प्रवासी, यात्रेकरू आणि उपासक यांची तात्पुरती मुक्कामाची सोय येथे असते. भक्तांसाठी स्नान व आराम करण्याची येथे सोय आहे. तसेच आजारी भक्तांच्या उपचाराची इथे सोय आहे. मंदिराच्या समोर भरपूर मोकळी जागा आहे. मंदिराच्या पूर्व बाजूस भव्य दीपमाळ आहे व त्याच्या शेजारी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक भव्य पिंपळाचा वृक्ष आहे. हा वृक्ष अतिशय पवित्र मानला जातो आणि त्याला सुवर्ण पिंपळ म्हणूनही ओळखले जाते. पिंपळ वृक्षाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या एकाच खोडातून 5 मुख्य फांद्या बाहेर पडतात. हा वृक्ष अतिशय दुर्मिळ आणि भव्य आहे. श्रद्धा आणि भक्ती पिंपळाच्या पारावर बसून बाळूमामांनी अनेक वर्ष मेंढ्या चारल्या आणि आपले आध्यात्मिक जीवन येथेच व्यतीत केले. या वृक्षाला प्रदक्षिणा घालणे भाविक अत्यंत पुण्यकारक मानतात. भक्त भंडारा घेऊन नाणे या ठिकाणी लावतात. जर नाणे चिकटले तर बाळूमामा इच्छा पूर्ण करतात असा भक्तांचा विश्वास आहे. फाल्गुन वैद्य एकादशीला जागर व द्वादशीला महाप्रसाद असतो. लाखो भक्त याचा लाभ घेतात. त्रयोदशीला पालखी, घोडा यांसह मिरवणूक मरगुबाई मंदिरात जाऊन गावभर फिरून पुन्हा विहिरीवरून मंदिरात येते. यावेळी भक्तांना प्रत्येक घरातून आंबील, सरबत, फराळ दिला जातो. ढोलांच्या गजरात, गगनभेदी आवाजाने, भंडाराच्या उधळणाने एक आगळ्या वेगळ्याच मांगल्याची प्रचिती येते. वेळ झाली आहे आता कार्तिक राजच्या रूपात बाळरूपी बाळूमामांचे दर्शन घेण्याची.
बाळूमामांच्या रूपातील कार्तिकराजला पाहण्यासाठी भाविकांनीही चांगलीच गर्दी केली होती. वयाच्या 74व्या वर्षी मामा सगुण रूप अदृश्य झाले. समाधीपूर्वी 1-2 वर्ष सूचक शब्दांनी मामांनी कल्पना दिली होती. तथापि याचा बहुतेक सर्वांना स्पष्ट बोध अखेरपर्यंत झाला नाही. अनेक भक्तांना स्वप्नात तशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. काही जणांना प्रत्यक्ष प्रकट होऊन आपल्या समाधी संबंधी आवश्यक ती माहिती सांगितली होती. अखेर देह ठेवताना मामांनी आपण प्रकाशरूप म्हणजेच बाह्यरूप झाल्याचा प्रत्यक्ष प्रत्यय मरगुबाईच्या मंदिरात त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या भक्तांना दिला होता. श्रावण वैद्य चतुर्थी शके 1888 म्हणजे 4 सप्टेंबर 1966 रोजी मामा सगुण रूप सोडून निजधामाला गेले. वेळ झाली आहे आता परतीच्या मार्गाची. तर मंडळी, आजचा आपला बाळूमामा मंदिर व्लॉग इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय बाळूमामा.